माझं नाव प्रमोद क्षीरसागर. थांबा थांबा. नमस्कार, माझं नाव प्रमोद क्षीरसागर. आज आपण जेजुरी मावडी पिंपरी इथं या ठिकाणी आलेलो आहोत. आपण काही दिवसापूर्वी सुरेश शेंडकर काका यांच्या शेतीमध्ये आलतो आणि त्यांनी ह्या शेतीमध्ये शेवंतीची लागवड केलेली आहेत. तर शेवंतीची लागवडीसाठी सुरुवातीपासून आपल्याकडचे प्रोडक्ट त्यांनी वापरले आहेत. एकूण जर त्यांची लागवड जर बघितलं 10,000 झाडाची लागवड आहेत आणि त्यांनी आपल्यापासून सुरुवातीपासून प्रोडक्ट घेतलेले. तर त्यांनी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याच तोंडामध्ये आपण ऐकून घेऊयात. नमस्कार का. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुरेश लक्ष्मण शेंडके. तुम्ही शेवंती प्रोडक्टसाठी कुठले सुरुवातीपासून आपले प्रोडक्ट वापरले? भूअस्त्र, सुपर आणि ग्रो मॅजिक. त्याच्यानंतर बुरशी होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याकडील प्रोडक्ट MI प्राऊड हे वापरले. त्याचबरोबर ओलिप 16 सुपर म्हणून आहेत, हे प्रोडक्ट त्यांनी फवारणी आणि ड्रिंचिंग ह्यासाठी वापरलेले आहेत. आणि त्याचबरोबर MI स्टिकर हे देखील त्यांनी वापरलेले आहेत. तर काका, हे प्रोडक्ट तुम्हाला सर कोणी दिले? हे आम्हाला नंदिनी फडतरे आणि क्षीरसागर यांनी दिलेली. बरं, हे प्रोडक्ट तुम्ही वापरल्यानंतर आज तुम्हाला काय रिझल्ट जाणवतोय? झाडाची प्रगती चांगली आहे आणि झाडं चमक आहे आणि फुटवे जास्त आहे. फुटवे जास्त प्रमाणात आहेत, झाडांना काळोखी जास्त आहे. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही बिजली शेवंतीचे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या जातीचे उत्पादन घेत इथं ह्याच्या अगोदर घेत होतात, तेव्हा आणि आताच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? बराच फरक आहे. पूर्वी जे आम्ही औषधं रासायनिक घेत नव्हतो त्यामुळे ती औषधं एवढी लागू पडत नव्हती. आणि आता हे जीवनिक औषधे घेतल्यामुळं चांगली झाडं जोमात चालली. जैविक औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहात. बरं, ह्याच्या अगोदर ही जी लागवड झालेली किती दिवसाची लागवड आहे तुमची? 65 दिवसाची लागवड आहे आता. 65 दिवसाची लागवड. 65 दिवसाची लागवड झाली. आता या 65 दिवसामध्ये तुम्हाला काय जाणवलं सर? 65 दिवसामध्ये याला काळोखी जास्त आहे आणि आता गुंडी निघायला लागल्यात आणि फुटी वाढायला लागल्यात. आता फुटवे निघायला फुटवे वाढायला लागल्यात आणि गुंडी बी निघायला लागली. आता गुंडी वाढायला लागली. आपल्याकडचे हे प्रोडक्ट तुम्ही वापरून समाधान आहात का? समाधानी आहे मी आता सध्या. बरं, आणि हे प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? मार्गदर्शन करणार, बाकीच्यांना सांगणार की बाबा या औषधाने हे औषध एवढं फरक पडला आहे, आपण हीच औषधं वापरायला पाहिजे, म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल शेतीमध्ये. पण ही शेतीचे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे जैविकचे प्रोडक्ट आहेत, जैविकचे प्रोडक्ट महाग आहेत आणि केमिकल रासायनिकमध्ये स्वस्त मिळतात. काय आहे? ही जरी महाग असले तरी याचं रिझल्ट चांगला आहे आणि रासायनिक ते स्वस्त असून रिझल्ट देत नाही. डबल औषधं मारायला लागतात तरी रिझल्ट देत नाही. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, शेतकऱ्यांनी ना ह्याचा वाईट उपयोग करून बघायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे आणि आपल्याला चांगला रिझल्ट आले आपण ह्या औषधाकडे वळलं पाहिजे. एवढंच माझं सांगणं. धन्यवाद. बघा, काकांनी आपल्याकडचे प्रोडक्ट वापरून 2 महिन्याचं हे सगळी लागवड केलेली. 2 महिन्यामध्ये त्यांना हे रिझल्ट भेटलेला आहेत आणि हा रिझल्ट असा की एकसारखा सगळे रिझल्ट आहेत. तर मॅडम, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला की रिझल्ट दाखवा मॅडम, सगळा कसा आहे ते सगळे झूम करून दाखवा जरा जवळून, सगळे दाखवा लांबपर्यंत. निघते का या बळाले ना आज. थँक्यू काका. आता दोन्हीकडचे होते मी बघा. घरी येतात.